मंगल, अगं ए मंगल, आहेस का? बोला की आत्या. अगं चहा झाला असला तर दे पाठदिशी, नसला तर राहू दे, मी आल्यावर घेते. तू बरी आहेस ना? आज चक्क चहा प्यायला नको म्हणतेस? हा मग, आज मला एका कामगिरीवर जायचंय, पुरावा हुडकायला. कसला पुरावा? ती कळेलच लवकर तुम्हाला. काल रातच्याला जे मी बघितलंय ना, ते सगळ्यांच्या समोर पुराव्यासकट आणणार आहे मी, म्हणजे तुमचा विश्वास बसल. काय बघितलं? बघताय कशाला तुम्ही? काय कळलं तुम्हाला? काल रातच्याला वाड्या माग घडलंय ना, ती मी नाही त्यातली कडी लावातली, अख्खा दारवाताच तोडते बघ. अहो असं कोड्यात कशाला बोलताय? काय घडलं ते सांगाय, काय झालं सरळ सरळ? तू डॉक्टरांबद्दल बोलतेस का? अगं बोल की. मंगल, मी आलीच, परत आल्यावर आल्याचा चहा घेते. डॉक्टरांबद्दल आहे का ग ती? असं काय विचारलंस? अगं काल रातच्याला डॉक्टर बाहेर गेलो होतं ना, ते उशीर आलं वाड्यात म्हणून विचारलं. तुला कसं कळलं ती उशिरा आल्याला? का वाट बघत बसलेलीस त्यांची? नाही, मी जाते. डॉक्टर वाट बघत असतील ना, आणि पेशंट बी आला असतील. हा अगं नाश्ता नको, झालं माझं. काय मग डॉक्टर, काल रात्री वाड्याच्या माग काय करत होता? मला तुमचा खोटारडेपणा मंजू आणि गावाच्या पुढे आणायचा होता, म्हणून मी हे सगळं केलं. आणि आता तर तुम्हीच कबूल केलंय सगळं. लवकरच तुमचा मुखवटा उतरवणार आहे. डॉक्टर, अहो कुठं हरवला? काहीतरी विचारतेय मी. नाही, कुठे नाही. सॉरी, तू काहीतरी म्हणत होतीस. काल रातच्याला वाड्याच्या माग काय करत होता? मी वाड्याच्या मागे कशाला जाईन? अगं हल्ली थंडीमुळे लवकर झोपतो मी. किती खोटं बोलाल डॉक्टर. एवढं खोटं बोलताना काय कसं वाटत नाही? मी माझ्या डोळ्यानं बघितले तुम्हाला वाड्याच्या बाहेर जाताना. मी? होय. हा, आठवलं. अगं एका पेशंटला त्रास होत होता, म्हणून त्याला तपासायला त्याच्या घरी गेलो होतो. डॉक्टर, तुम्ही लेखक का नाही झाला? किती भारी स्टोऱ्या बनवता. प्रत्येक प्रश्नामागे एक स्टोरी तयारच असते तुमची. तू माझं कौतुक करतेस की? आपको जो चाहिए वो समझे. ते समजतो मला काय समजायचंय ते. पण तुम्हाला आधी हे सांग, वाड्याच्या पाठीमागे काय करत होता हे काय विचारलंस? ते वय, ते असंच गंमत. नुसत्या फालतू गमती मला आवडत नाही. आणि तुमच्या घरात सगळे गंमत खेळतात का ग? तुझ्या आजीला दिसत नाहीये ना, मग ती चष्मा लावून काही गंमत खेळते का? का तुम्हाला काय जाणून घ्यायचंय? तिला काय तुमचं सिक्रेट कळलंय का? हो, विचारतेस तिला? बघ सांगते का. ऍक्च्युली माझा एक मित्र आहे, तो डोळ्यांचा खूप मोठा डॉक्टर आहे. तो काही पेशंटचे इलाज फ्री मध्ये करत असतो, म्हणून विचारलं. सच में? फिर आजू को हम कब लेके जाएंगे उस डॉक्टर के पास? ती लय खुश होईल बघा. तिला 10 वर्ष झालं दिसत नाही. आपण कधी जायचं त्या डॉक्टरकडे आजीला घेऊन? जाऊ, सगळं सांगतो तुला. पण मला आधी हे सांग, तू असं का विचारलंस मला वाड्याच्या पाठीमागे कोण होतं? मी तर पेशंट तपासायला गेलो होतो, असं का विचारलंस? अच्छा ते वय, ते तर मला आजीनंच सांगितलं. तीच म्हणाली काल रातच्याला वाड्याच्या मागं कुणीतरी होतं, म्हणून म्हटलं नक्की तुम्हीच आहे का दुसरं कोण होतं, आपलं विचारावं म्हटलं. बरं ठीक आहे, आत येऊ मी. हा काल रातच्याला काय करत होतास र? अरे तुला लाज वाटली पाहिजे होती असलं काम करताना. मंगलनी बाबूनी ना लय लाड केल्या तुझं. तो रात्री काय दिवं लावत होतास ना, ते सांगतीस बघ मी त्यांना.
या म्हातारीने सगळं बघितलंय वाटतं. माझंच चुकलं, हिला दिसत नाही समजून सोडून दिलं. काल रात्री हिचं पण काम तमाम करून टाकायला पाहिजे होतं. एका खड्ड्यात आरामात 2 माणसं मावली असती. अरे बोलतोस का नाही आता? का ओरडून करू गाव गोळा? अगं आजी तुझी शपथ, मी ह्या गोट्या माझ्या पैशांनी आणल्यात. तुझ्याकडे कुठनं आलं रे पैसा? तू मोठा कमवायला जातोस का नाही? ते तुझ्याकडे पैसा यायला? खरं सांग, मी वराडणार नाही. खरंच? अरे नाही वराडणार. अगं आजी ते पैसे मी सुरत खेळून जिंकलूया, मग त्या पैशानेच आणल्या गोट्या. तुझी धवली तरकट, तुझा ढासाळा बांब, तुझा एवढ्या लहान वयात जुगार खेळायला लागलास वय? अरे तुझ्या पंजानं ना आज्यानं ह्या जुगारा पायी घरदार भिकायला लावलं आणि तुला बी हे नाद लागला वय? खानताची खापरण रागात तशी लेकर. अगं आजी तूच तर म्हणाली होती खरं सांगितलं ओरडणार नाही म्हणून. इकडे ये, तुला सांगते. तुझी ढासळली किरडी, तुझ्या पालखीचा निघाला धो, तुझ्या वाटोळ्या खुराचा नाश करी घरादाराचा. एक कंपाऊंडर, काय बघतोस रे माझ्याकडे? तुझ्यावर लक्ष आहे माझं. तुझा आता लवकरच नंबर लागतोय बघ. तो आवरून ठेव सगळं आता. कुठे गेलाय हा नक्की? The number you've called is... The number you've called is currently unavailable. ह्याचा फोनही लागत नाहीये. हा नक्की गेलाय कुठे? काल रात्री मी त्याच्यावरती चिडले, त्याला खूप काही बोलले, म्हणून तडकाफडकी रागात नागपूरला तर गेला नसेल ना? नाही नाही, मला न सांगता तुझा कुठे जाणार नाही. नागपूरला गेला नसेल तर कुठे गेला असेल? संजूना खरंच 1 नंबरचा वेडा आहे, सांगून तरी जायचं ना. नाम्या, ए नाम्या, हिला काय सामान पाहिजे ते देऊन टाक. तर मला एकटलाच खायला लागतं, तुम्हाला तर लागतच नाही. तुम्हाला गाव खायला घालत असेल ना. ए बया, काय चुकलं ग माझं? हा, एवढी वाचा वाचा बोलतीस ती मला? तुम्ही नामा भाऊजींना काय म्हणाला? मला काय सामान पाहिजे ते देऊन टाक. आणि तुम्हाला काय लागतच नाही ना, हे तुमचं सामानच नाही. ए रवीने, तोंड बंद ठेव तुझं. माझं चुकलं. नाम्या, आमच्या घरनं हिनं जी काही लिस्ट बनवून आणली का नाही सामानाची आमच्या, ती देऊन टाक आम्हाला. बाजा, मी तुला समज सामान देतो, पण आधी मला माझी उधारी दे. अरे देतो की तुझी उधारी? मी काय पळून चाललोय वय? मग मी आपण देतो की सामान, मी काय पळून चाललोय वय? नाम्या, गप गुमान गोडीत सामान दे, नाहीतर आहे का नाही? नाहीतर काय, हाणून घेणार आहे त्यांच्याकडून सामान. अरे पुळका, हा त्यो आणि मी काय ते बघून घेईन. तुला काय करायचंय काय? तुला सामान पाहिजे ना? नाहीतर असं कर, तू पैसे कमवून आण आणि ह्याला दे. बया, बघितलं का, आता हेच बाकी होत. एवढा मोठा पैलवान आणि बायकोला काम करायला लावतोय होय. मला काम करायला तुम्हाला लाजबीज वाटते का हो? ए रवीने, थोबाड बंद ठेव तुझं. तू जर बोललीस का नाही दातच पाडीन तुझ्या एका बुकीतच. बजा, काय चालवलंयस तू हे? तुझी बायको आहे ना ती?
बायकोशी कोणी असं बोलतं का? अरे पुरुषासारखा पुरुष तो आणि बायकोवरती हात उचलतो, तुला लाज नाही वाटत? परत जर तिच्यावरती हात उचलला तर बघ मग. अगे नाही नाही, म्हणजे हात नव्हतं उचलत मी. ते मला सवय आहे ना बोलायची. बायको हात उचलायला का माझं डोकं फिरलंय वय. आणि काय मला मरायचंय वय. म्हणजे तुला काय पाहिजे? संजू. नाही म्हणजे संजूला कुठे बघितलंस का रे तू? नाही दिसला. दिसला नाही का माहित असून सांगायचा नाही? का? त्याचा कुठे ऐकते तू? काय बी बोलतो तो. पण नाही, खरंच नाही दिसला. तू का उडकतेस त्याला? अरे मला ना त्याची खूप काळजी वाटते रे. मी सकाळपासून त्याला शोधते, पण कुठे सापडतच नाहीये. त्याच्या घराला सुद्धा कुलूप आहे. कुठे गेलाय काहीच कळत नाहीये. अगं त्यो म्हणत होता नागपूरला त्याची कोणतरी पाहुणी आहे ती, तिकडच जाणार होता त्यो. हो मला सुद्धा बोलला होता तो, पण तिकडे जायचं असेल तर सांगून जायचं ना. असं न सांगता अचानक कस काय गेला तो? नामू मजू येते मी. नवीन ते लिस्ट आणलीस ती पैशाचं बघतो मी काय करायचं ते. तुम्ही घरी चला, मी बी बघते. भाऊजी एवढ्या वक्ताला हे सामान द्या, उधारीचं बघू की. ह्या म्हातारीला खरंच दिसत नाही की न दिसायचं नाटक करतीये. मला काहीही करून हे शोधून काढायलाच हवं. काल रात्री खरंच म्हातारीने मला बघितलं तर नसेल ना? नाही, पण बघितलं असतं तर तिने आरडाओरडा केला असता. कदाचित घाबरून तिने आरडाओरडा केला नसेल. म्हातारी हुशार आहे. तिला माहितीये कधी बोलायचं आणि कधी नाही ते. मागच्या वेळी सगळ्यांनी तिला वेड्यात काढलं होतं, पण यावेळी ती पोलिसांची तरी वाट बघत नसेल ना? काहीच कळत नाहीये. जोपर्यंत तिला खरंच दिसत नाही यावर माझा विश्वास बसत नाही, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आता कळेल मला या म्हातारीला खरंच दिसतंय की नाही. थंडीत बी जापणायला उन्हाला पडायला लवकर काय होतंय कुरास ठाऊक. किरडी ठासाळले त्या उन्हाची. काठीला न अडकता गेली म्हणजे म्हातारीला नक्कीच दिसतंय. डॉक्टर डॉक्टर हाँ? का खो गए? नाही काय नाही, हे आवरून घे तू लवकर. डॉक्टर बाद में करती हूँ ना. टोने ना अंगणात सगळं विटान बांबूंची घाण केली, ते आवरायला जायचंय मला. ते सगळं नंतर कर, आधी मी सांगतोय ते कर. करते, नुसती काम सांगते. डॉक्टर 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 झोपला का काय?
डॉक्टर मंजू दीदी आली आहे. या ना या. बस. नाही राहू दे. सॉरी या, ते जरा एका पेशंटच्या केसच्या विचारात होतो, त्यामुळे लक्ष नाही लागलं. मग झाली तुमच्या जमिनीची डील? डील? कसलं डील? डील साठी संजू भेटायला हवा ना. काल रात्रीपासून तो गायब आहे. काय मंजू दीदी, तुझ्या जमिनीचा व्यवहार होत असताना त्याच्याशी जोडलेली माणसंच कसं काय गायब होतात? नक्कीच काहीतरी भानगड आहे बघ. डिंपल, काही बोलतेस का तू? आता तूही गावातल्या लोकांसारखं असं म्हणणार आहेस मंजुळाची जमीन अपशकुनी आहे? तुम्ही नका तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. मला सांगा, संजू गायब झालाय म्हणजे नक्की कुठे गेलाय? हो तेच तर कळत नाहीये मला. काल रात्री मी त्याला भेटायला गेले होते तेव्हा तो तिथे नव्हता. मग मी त्याला फोन ट्राय केले, तो फोनही उचलत नाहीये. आणि आज सकाळी त्याला भेटायला गेले होते तर त्याच्या घराला पुन्हा लॉकच होतं. अहो मग परत एकदा फोन करून बघायचा ना. तुम्हाला वाटतं का मी ट्राय केला नसेल? मी खूप फोन ट्राय केले पण तो उचलतच नाहीये. आणि आता त्याचा फोन बंद येतोय. डॉक्टर, मला ना त्याची खूप काळजी वाटते हो. हे पहा, तुम्ही काळजी करू नका. संजू नागपूरला जाणार होता, कदाचित तिकडेच गेला असेल. हो, नागपूरला जाणार होता, मग सांगून जायचं ना. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं त्याला नागपूरला जायचं होतं ते? अहो आता तुम्हीच म्हणाला ना. हो का? माझ्या ना खरंच काही लक्षात राहत नाही. या टेन्शनमुळे ना माझं डोकंच चालत नाहीये बघा. मी काय म्हणत होते, हा, त्याला नागपूरला जायचं होतं ना न सांगता. ठीक आहे, काही हरकत नाही, पण फोन तर उचलायचा. आणि आता तर त्याचा फोन बंद येतोय. हो, आपला फोन कोणी बंद ठेवतं का? एवढं बेफिकीर कोणी कसं असू शकतं ना, तेच कळत नाहीये मला. इतर लोक काळजी करत असतील ह्याचंही भान नाहीये त्याला. लहानपणापासून हा असाच आहे बघा. अहो हे पहा, त्याच्या मोबाईलचं चार्जिंग संपलं असेल. तो पुन्हा चार्ज करेल आणि तुम्हाला फोन करेल. तुम्ही नका उगाच चिडचिड करू. त्याचा आणि माझा छोटा वाद झाला होता. ऍटलीस्ट सॉरी तरी ऐकून जायचं ना. वाद? कशावरून वाद झाला होता? ते होत्या जमिनी संदर्भातल्या 2-3 गोष्टी. बरं ठीक आहे, नका सांगू. पण संजू चांगला मुलगा आहे. मला नाही वाटत तो 1-2 दिवसाच्या वर तुमच्यावरती राग धरेल. करणार तुम्हाला फोन. तो करायचा असता तर आत्तापत्र केला असता ना फोन. मोबाईल चार्जिंग करायला एवढा वेळ कशाला लागतोय? मुझे तो कुछ गडबडी लग रही है. काल रात्री डॉक्टर खरंच वाड्याच्या मागं होतं का? जोपर्यंत संजूचा फोन येत नाही ना डॉक्टर, तोपर्यंत मला चैन नाही पडणार. माझ्या मनावरचं ओझं कधी कमी होईल तेच कळे ना मला. होणार, नक्की कमी होणार. मी आहे ना. डिंपल, मंजुळासाठी चहा घेऊन येतेस का? समजलं, मी इथून जावं म्हणून बोलताय ना. मंजू दीदी, लाती हो चाय. हे पहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. संजू नक्की तुम्हाला फोन करणार. काहीच घावना झालंय इथं.
ही बिल येडी उगाच डॉक्टरांवर शक करते. ही जमीन आत्ताच खोदल्यागत वाटतेय. म्हणजे आजी जी बोलत होती ती खरं होतं. संजूच्या बाबतीत काही वाईट तर नसेल ना घडलं. या डॉक्टरांचा काय भरोसा नाही. म्हणजे डॉक्टरांनी संजूला